नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि आजचा हा आपला 23वा पार्ट आहे. तर बघा, खूप सारे क्वेश्चन जे आहेत क्वालिटी क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आहेत आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या नक्की लक्षात येईल की आपण किती क्वालिटीचे क्वेश्चन इथे घेत आहोत. आणि गेल्या वर्षीही आपण खूप सारे क्वेश्चनचं असं ॲनालिसिसचे व्हिडिओ बनवले होते. त्याचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटून जाईल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ती टेलिग्रामची लिंक तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला PDF या प्रश्नांची PDF तिथे भेटून जाईल. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे यवतमाळ, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. वाघ, हरिण, नीलगाय, माकडे अशा अनेक प्राण्यांनी हे अभयारण्य भरभरून गेलेलं आहे आणि ह्या अभयारण्याला मिनी पेंच म्हणून ओळखलं जातं. कारण मिनी पेंच, जे पेंच अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान पण म्हणतो आपण, तर हे खूप मोठं आहे. परंतु हे यवतमाळचं जे आहे टिपेश्वर, याला मिनी पेंच म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अल्लापल्ली अरण्य. थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भंडारा जिल्ह्यातील जंगल अल्लापल्ली अरण्य म्हणून प्रसिद्ध आहे, कारण या प्रदेशात साग, बांबू आणि विविध प्रकारची झाडं देखील आढळून येतात. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑप्शन सिंधुदुर्ग. तर महाराष्ट्रातील प्रमुख लोह खनिज साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलंच लोह खनिज उच्च दर्जाचं मानलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे? तर नारळ लागवडीचे सर्वाधिक तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे हवामान आहे, समुद्रकिनारी हवामान असल्यामुळे तिथे नारळ लागवडीस पोषक वातावरण आहे. त्यामुळे हा जिल्हा राज्यातील सर्वात मोठा नारळ उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर किती आहे? तर बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर आहे 75.87% आणि एकूण साक्षरता दर आहे, म्हणजे एकूण महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर आहे 82.34%. एकूण जर विचारलं तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्त्री साक्षरता दर 2011च्या जनगणनेप्रमाणे सर्वात जास्त आहे? तर बघा, सर्वात जास्त खाली दिलेले जे जिल्हे आहेत त्यांच्यापैकी ओळखायचं आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गोंदिया. 2011च्या जनगणनेप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात महिलांचा साक्षरता दर सर्वाधिक आहे. शिक्षणविषयक उपक्रमामुळे हा दर तिथला वाढलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश या लेणीची नोंद जागतिक वारसा शिल्पस्थानात केली गेली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अजंठा लेणी. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अजंठा लेणी कुठे आहे? तर औरंगाबाद जिल्ह्यात. औरंगाबाद म्हणजेच आता जे आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं औरंगाबाद जिल्ह्याला. येथे अजंठा लेणी आहे आणि या लेण्यांची निर्मिती बौद्ध भिक्षुकांनी केली असून त्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, डॅश डॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे? तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सिंधुदुर्गला राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं गेलं होतं आणि इथे समुद्रकिनारे आहेत, किल्ले आहेत, निसर्ग सौंदर्य भरपूर प्रमाणात आहे, म्हणून त्याला पर्यटन जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कोल्हापूर. फोर्थ ऑप्शन. कोल्हापूर जिल्ह्याला म्हणजे चामड्याच्या ज्या वस्तू बनवल्या जातात, जसं की कोल्हापुरी चप्पल, त्या चामड्याच्याच चप्पल असतात त्या, आणि ह्या कोल्हापुरी चप्पलसाठी कोल्हापूर जिल्हा खूप फेमस पण आहे आणि इथे चामड्यापासून विविध वस्तू देखील बनवल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे? तर बघा, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव. बघा, पाडेगाव ही एक ऊसाची जात देखील आहे आणि त्या नावावरूनच पाडेगाव हे म्हणजे ऊस संशोधन केंद्र आहे. सातारा जिल्ह्यातलं आहे पाडेगाव. इथे ऊस संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. इथे ऊसाच्या नवीन नवीन जातीचं तसंच उत्पादन वाढ आणि सिंचन तंत्रावर संशोधन केलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अहिल्यानगर, म्हणजेच अहमदनगर. बघा अहमदनगर ऑप्शनमध्ये आहे, ह्यालाच अहिल्यानगर हे नाव आता दिलेलं आहे, अहिल्यानगर. तर बघा महाराष्ट्रातले सर्वाधिक साखर कारखाने अहिल्यानगरात आहेत. येथे हवामान आहे त्याला अनुसरून असं म्हणजे अनुकूल असं हवामान, तसंच पाण्याची उपलब्धता, तसंच ऊस उत्पादनास पोषक वातावरण देखील अहिल्यानगरमध्ये असल्याने तिथे सर्वाधिक जास्त कारखाने आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश हा जिल्हा महाराष्ट्रात तिळाच्या लागवडीसाठी अग्रेसर आहे. तर तिळाच्या लागवडीसाठी जळगाव हा जिल्हा अग्रेसर आहे, म्हणजेच थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. बघा तिळाला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी नावे पण आहेत. तर आमच्या जिल्ह्यात तिळाला हवरी असं म्हणतात. हवरी काय असेल ते बघून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट कोणती आदिवासी जमात आढळते? तर बघा अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कोरकू. तर मेळघाटात कोरकू जमात प्रामुख्याने राहते आणि ही जमात शेती, जंगलावर आधारित जीवन जगते आणि स्वतःची त्यांची जी संस्कृती आहे ती त्यांनी अजूनपर्यंत त्याचप्रमाणे तशाच पद्धतीने जपून देखील ठेवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश पर्वत रांगेत आहे. तर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ हिमालय, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेपाळ हिमालय जो आहे, माउंट एव्हरेस्टची उंची काय आहे? तर 8,848 मीटर, म्हणजे 8 किलोमीटरच्या वरती 9 किलोमीटरपर्यंत त्याची उंची आहे. आणि नेपाळ आणि चीन सीमेवर हे नेपाळ हिमालयात स्थित आहे म्हणजे तिथे त्याचं ठिकाण आहे माउंट एव्हरेस्टचं. तर बघा अशा प्रकारे सर्वाधिक उंच शिखर आहे जगातलं. पुढचा प्रश्न पाहूया. शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या डॅश डॅश या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑप्शन सिंधू. या सर्व नद्या आहेत त्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. आणि सिंधू नदी कुठून वाहते? तर हिमालयातून वाहत जाऊन पाकिस्तान मार्गे कुठे जाते? ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कोसी नदी. तर बघा कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणतात. ह्याचं कारण काय आहे? तर कोसी जी नदी आहे तिला वारंवार पूर येतात आणि ते पूर आल्यामुळे बिहारमध्ये भरपूर प्रमाणात नुकसान होते, आर्थिक नुकसान होते, जीवित नुकसान होते, त्यामुळे तिला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जम्मू व काश्मीर राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प डॅश डॅश नदीवर आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन चिनाब. तर सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर आहे आणि हा उत्तर भारतातला महत्त्वाचा वीज प्रकल्प आहे. वीज प्रकल्प लक्षात असू द्या, वीज प्रकल्प आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. तर हिमनदी विचारले आपल्याला, तर सर्वात लांब नदी आहे सियाचीन. सियाचीन ही हिमनदी काराकोरम पर्वतरांगेत आहे. कुठे आहे? काराकोरम. बघा हे थोडंसं मिस्टेक होत आहे प्रिंट. तर काराकोरम पर्वतरांगेत आणि ही स्थित असून तिची लांबी किती आहे? सुमारे 76 किलोमीटर एवढी लांबी तिची आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी असून भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी सियाचीन आहे. हिमनदी हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश या नदीवर वसलेलं आहे. तर जमशेदपूर जे आहे ते सुवर्णरेखा नदीवर वसलेलं आहे. आणि जमशेदपूर कुठं आहे? तर झारखंड राज्यात आहे. कुठं आहे? झारखंड राज्यात हे जमशेदपूर आहे. सुवर्णरेखा नदीवर बसलेलं आहे आणि जमशेदपूरला टाटा स्टीलसारखे मोठे मोठे औद्योगिक केंद्र देखील आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर भारतातला सर्वात उंच धबधबा आहे जोग धबधबा, फर्स्ट ऑप्शन. आणि जोग धबधबा कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. आणि हे कोणत्या नदीवर आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. तर ते आहे शरावती नदीवर हा धबधबा आहे. आणि याची उंची पण विचारली जाऊ शकते, त्यामुळे याची उंची पण लक्षात असू द्या. 253 मीटर एवढी ही उंची आहे आणि तो भारतातला सर्वात जास्त उंच धबधबा मानला जातो. बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण क्वालिटी क्वेश्चन घेतलेले आहेत. तसंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्राला शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करत चला, लाईक देत चला आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब पण करा. थँक्यू व्हेरी मच.